आता कुठे आहेस रे? आता दुबईत आहे, संध्याकाळी युरोपला निघतोय. हो बर बर, काळजी घे हा. माझी काळजी करू नको साऊ. तुझी तब्येत कशी आहे? तुला माहितीये मी नेहमीच मजेत असते, तू इथे असतानाही आणि तू नसतानाही. म्हणजे तुला माझी आठवण येत नाही? ए असं कसं? येते ना, खूप खूप आठवण येते. म्हणून तर इतर कुठल्या तरी गोष्टींमध्ये जास्त मन रमवण्याचा प्रयत्न करत असते. असं उगाच इमोशनल करू नको साऊ. इमोशनल? मग काय मी म्हंटल तर माझ्यासाठी परत येशील का? येऊ? गट्टू, आऊ गट्टू खूप बदललास तू. म्हणजे माणसात आलास. अहो मी तसाच आहे अजून. मला कळतोय ना काय फरक झालाय गट्टूत ते. पण हा जो काही बदल झालाय ना, त्यांनी खूप बरं वाटतंय मला. अहो मिस जावळकर कुठे आहेत का? त्यांना फोन करतो त्या उचलतच नाहीत. अच्छा, काही काम होतं का की? अहो मला त्या कर्नाळा प्रोजेक्टच्या संदर्भात बोलायचं होतं म्हणून तुला विचारतो. कामात आहेत का त्या? नाही, नवरे आत्ताच सांगून गेले, अजून आली नाहीये ती. अजून आल्या नाही? आई साहेब सॉरी, तुम्ही फोनवर बोलताय पण. हा एक मिनिट. हा बोल, काय अर्जंट आहे का? हो आई साहेब, अदितीचा ऍक्सिडेंट झालाय. काय? हो, आत्ताच रजनीचा फोन आला होता. तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय. तुम्ही एक मिनिट, तू जरा शांत हो. हॅलो आऊ, मी येते. हॅलो आऊ काय, कुठे झाला ऍक्सिडेंट? हॅलो, हे बघ अविनाश, तू काही काळजी करू नकोस, मी बघते इथे काय करायचं ते. अहो प्लीज मला कळवा. हो मी तुला कळवते, तू काळजी करू नकोस. हा ठेवते आता. अहो